अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर ते पाथरगाव रोडवर असणाऱ्या एका शेत शिवारामध्ये विहीर खोलीकरणाचे काम सुरू असताना अचानक क्रेनचा रॉड तुटल्याने यात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून 2 मजूर गंभीररित्या जखमी झाले आहे। ही घटना रविवारी सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान घडली। उमेश नारायण काळे वय वर्ष 22 राहणार साखरा तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ असे मृतक मजुराचे नाव असून विनोद राठोड व संतोष चव्हाण असे गंभीर जखमींचे नाव आहे। या दोन्ही जखमींवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र मारुतराव डंबारे राहणार आमला विश्वेश्वर यांच्या शेतातील विहीर खोलीकरणाचे काम मजुरांच्या साहाय्याने सुरू होते व निघालेला मलबा डिझेल क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात येत होता। यात रविवारी सकाळी काही मजूर विहिरीत आधीच उतरले होते, तर क्रेनच्या साहाय्याने 3 जण विहिरीत उतरत असताना अचानकपणे क्रेनचा रॉड तुटला असता यात क्रेनमधून उमेश काळे हा थेट विहिरीत पडला। त्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळी विहिरीतच पडून मृत्यू झाला, तर यात इतर 2 मजुरांनी रॉड तुटल्याबरोबर उड्या मारल्याने ते गंभीर जखमी झालेले आहेत। सदर विहीर 110 फूट खोल होती। कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। व्हीसीएन करिता चांदूर रेल्वे येथून शहजाद खान यांचा हा वृत्तांत।